तर जर जो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे चारा दिसत आहे हा इंडोनेशिया देशातील इंडोनेशियन स्मार्ट नेपियर असे जे नाव आहे. बाहुबली, मक्का क्रॉस, BH15, BH11 आणि परत भरपूर स्मार्ट नेपियर, कोण इंडोनेशिया, असं भरपूर नाव आहे त्याला. पण एक नीट नाव आहे इंडोनेशियन स्मार्ट नेपियर ग्रास. तर ह्याला ऊस आणि मका क्रॉस असतं. तर काही अशा पद्धतीत दिसतं. आणि आज 25 डिसेंबर आहे, मी हा व्हिडिओ करत आहे. तर सध्या लाईव्ह प्लॉट आहे, बघू शकता. थंडीमध्ये कुठलाही नेपियर असू दे, कितीही चांगला असू दे, त्याला तुरा हा येतोच. तो वरच्या साईडला त्या फुलासारखं जे दिसत आहे ते तुरा आहे त्याचा. तर काही अशा पद्धतीने आता आपण कापणी घेत आहोत. आणि हा 2 वर्षाचा प्लॉट आहे माझा, बघू शकता. तर मी लावताना त्यावेळेस ही 5 फुटी सरी आहे. ज्यातलं हे आडवं अंतर जे आहे हे 5 फूट आहे. आणि जे मी स्टिक टू स्टिक लावलं होतं ते 2.5 ते 3 फुटावर एक स्टिक लावलं होतं. तर आता बघू शकता की हे सगळं आता पूर्ण भरलेलं आहे. जी जागा वगैरे जी होती ती पूर्ण आता सध्या जुळली आहे एकमेकांना. तर आता ह्याला मुळी वाढायला जागा नाही आहे. तर कधी पण 1 वर्ष, 1.5 वर्ष किंवा 1-2 वर्ष झाला की प्लॉट आपण बदलायचा. तर सध्या बघू शकता त्याच्या मुळ्या वगैरे भरपूर असं एकमेकाला जुळलेलं आहेत. तर काही अशा पद्धतीची क्वालिटी असते इंडोनेशियन स्मार्ट नेपियर अशी, किंवा अशा पद्धतीचं येतं. थंडीमध्ये पण खूप चांगली वाढ आहे, बघू शकता. चांगली वाढ आहे, चांगल्या पद्धतीने जनावर चांगल्या पद्धतीने खातात. काही 3 ते 4-5 फूट उंची झाली, एक 5 फूट उंची झाली की तसं पद्धतीने थोडंसं खालचा पाला वाळतो, वरचा पाला हिरवा राहतो. तरी पण कुट्टी करा किंवा कुट्टी न केला तरी पण जनावर खूप आवडीने खातात. आणि ही वैरण खूप चांगली आहे. तर याची स्टिक किंवा कांडी किंवा बियाणे कुठेही पाहिजे असेल तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रात, तर ट्रॅव्हल्स, रेल्वे पार्सल किंवा कुरिअर मी तुमच्यापर्यंत पाठवू शकतो. तर काही जो स्क्रीनमध्ये तुम्हाला नंबर दिसत आहे त्याला कॉन्टॅक्ट करा, त्या नंबरलाच मला कॉल करा. मी तुम्हाला हे बियाणं ऑल ओव्हर महाराष्ट्र, तुम्ही कुठून हाही व्हिडिओ बघत असाल तर मी तिथून पोहोचू शकतो. आपल्या KS फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.